तीळ आणि गूळ मिळून जो पदार्थ तयार होतो ना ते म्हणजे हे तिळाचे लाडू. आणि तुम्हाला खरं सांगू का, संक्रांतीला ना बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी ना हे लाडू बनवले जात असतील. पण तुम्हाला कधी हा प्रॉब्लेम फेस करावा लागलाय का? खरं सांगू का, जी पण महिला किंवा जो पण पुरुष हे लाडू बनवत असेल ना, सगळ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. पण खरं म्हणायचं ना तर हे लाडू अजिबात कडक होणार नाहीत आणि चिकट तर मुळात होणारच नाहीत. अगदी असे मऊ खुसखुशीत लाडू तुमचे सुद्धा तयार होतील, मी सांगितलेल्या काही टिप्स तुम्ही जर इथे ट्राय केलं तर. आणि खरं सांगू का, या व्हिडिओमधल्या ना सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे, त्याच्यामुळे तुमचे लाडू मस्त असे तयार होतील. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. जे साहित्य ना मी या वाटीने वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. या वाटीने हे सगळं साहित्य मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा नाही ते 2 वाटी तीळ घेतलेले. तर जे तीळ आहेत ना ते गावरान तीळ वापरलेले, त्याऐवजी ना तुम्ही पॉलिश तीळ पण वापरू शकताय. त्याच वाटीने ना गच्च भरून इतका गूळ घेतलेला आहे. 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. त्यासोबतच पाव टीस्पून वेलची पूड, 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. आणि इथे ना मी पाऊण वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. तर हे बघा, या वाटीने ना अगदी पाऊण वाटी म्हणजे 1 वाटी भरायला ना अगदी थोडंसं कमी ना इतकं शेंगदाणे घ्या. त्यापेक्षा थोडे कमी घेतले तरी चालतील. आता हे प्रमाण ना किलोच्या प्रमाणात कसं घ्यायचं ते सांगते बघा. अर्धा किलो तीळ घ्यायचे, अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. त्यासोबतच 150 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. इथे मी 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, पाणी 2 चमचे घेतलेले आहे आणि पाव टीस्पून इतके आपल्याला वेलची पूड घ्यायचे. तर हे किलोच्या प्रमाणात तुम्ही अगदी साहित्य घेऊ शकताय. सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. तर शेंगदाणे भाजताना एका गोष्टीची काळजी घ्या की शेंगदाणे आपल्याला खरपूस नाही भाजायचे. अगदी 2 ते 3 मिनिटं ना याची साल निघेस तोपर्यंत फक्त भाजून घ्यायचे. 1-2 मिनिटानंतर जर तुम्हाला वाटलं की शेंगदाण्यांची अशी चांगली साल निघते तर आपल्याला याच्यावरती जास्त शेंगदाणे भाजायचे नाहीयेत आणि लगेच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता हे शेंगदाणे गरम असताना खरं तर ना याची साल निघायला ना खूप अवघड पडते, तर तुम्ही बघू शकताय. तर ह्याला ना अगदी थोडंसं ना थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर मग साल लगेच निघून जाईल. आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला तीळ भाजून घ्यायचे. कढई गरम आहे, त्याच कढईमध्ये तीळ घालूयात आणि तीळ चांगले भाजून घेऊयात. तर तीळ चांगले ना तडतड उडेपर्यंत ना आपल्याला चांगले भाजून घ्यायचे, एक 3-4 मिनिटं. तर लक्षात घ्या, तीळ चांगली भाजतायत ना तोपर्यंत हे शेंगदाणे जे ठेवलेले ना त्याचे पण अगदी होस तोपर्यंत थोडी थोडी साल काढून घेऊयात. तर हे बघा, तीळ सुद्धा आपले चांगले भाजून झालेले आहेत. तर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तीळ गार करायला ठेवायचे. सोबतच आता गॅस आपण बंद करून घेऊयात. तर हे बघा, तीळ काढून घेतले, तीळ सुद्धा चांगले भाजलेले आहेत. आता याला ना आपण चांगलं थंड करून घेऊयात. तर आता हे बघा, शेंगदाण्याची साल सुद्धा चांगली निघालेली आहे. त्याला ना व्यवस्थित पाखडून घ्या आणि ना एका कपड्यावरती त्याला काढून घ्या. तर मी इथे एका रुमालावरती त्याला काढून घेतलेलं आहे आणि त्याची ना एक अशी पोटडी बांधून घ्यायची, म्हणजे घडी करून घ्या त्याची, की जेणेकरून ना हे शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड असे करता येतील. म्हणजे 2 तुकडे किंवा त्याचे ना बऱ्यापैकी छोटे मोठे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. अगदीच मोठे ठेवू नका. बऱ्यापैकी त्याची पूड पण आपल्याला करायची नाही, कारण आपण याला मिक्सरमध्ये नाही घालणार. फक्त त्याला आपल्याला ओबडधोबड असे तुकडे करून घ्यायचे. एखादा जड अशी एखादी वस्तू असेल ना, तर आता हे बघा, हेने ना मी खलबत्यानेच ना अगदी त्याला थोडं थोडं असं ठेचून घेते, जेणेकरून त्याचे तुकडे व्हायला मदत होऊन जाईल. तर हे बघू शकताय तुम्ही. हे बघा, अगदीच त्याची आपल्याला पूड नाही करायची आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे, अगदी एवढे आपल्याला करून घ्यायचे. तर आता तीच कढई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये ना तूप घालून घेऊयात. तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला गूळ घालून घ्यायचे. आता हा गूळ घातला ना की अगदी त्याला एखाद सेकंद थोडंसं मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे की नाही, ते पाणी लगेच घालून घेऊयात. तर पाणी घातलं ना की आपले लाडू जे असतात ना ते अजिबात चिकट होत नाहीत. तर अगदी थोडंसं पाणी घाला त्याच्यामध्ये आणि आता हा गूळ ना आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. तर हे बघा, अगदी 2 मिनिटं तुम्ही थांबलात ना तर 2 मिनिटं व्यवस्थित ढवळत राहा. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की गूळ ना चांगला तुमचा विरघळलेला असेल. तर हे बघू शकता, गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आणि अजून 2 मिनिटं त्याला ना आपण चांगलं शिजवून घेऊयात. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, एकदा चेक करून बघायचा की याचा पाक ना आपला तयार होत आलाय का. तर हे बघा, सुरुवातीपासून 4 मिनिटं झाली आहेत. तर हे बघा, अगदी जेलीसारखा तयार झालेला. आपल्याला असा पाक अजिबात नको याच्यासाठी. हे बघा, असा पाक अजिबात नकोय. तर आपण ना ह्याला अजून ना 1 ते 1.5 मिनिटं अजून त्याला चांगलं आपण शिजवून घेऊयात. 1 मिनिट जास्तीत जास्त शिजवून घ्यायचं आपल्याला त्याला.
तर हे बघा 1 मिनिट झाला, तर परत एकदा चेक करून बघूयात. पाणी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोड्याच पाण्यामध्ये आपल्याला चेक करून बघायचं. तर हे बघा त्याची ना गोळी अशी चांगली तयार झाली पाहिजे. हे बघा त्याची गोळी तर तयार होते, पण अगदी व्यवस्थित अशी गोळी तयार नाही होते. तुम्ही हे बघू शकता, अजून हाताला खूप चिकटतोय तो. अगदी आपल्याला असा नकोय. अजून त्याला ना एक अर्धा मिनिटभर किंवा जास्तीत जास्त 1 मिनिटभर त्याला शिजवून घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही शिजवायचा. आणि तुम्ही बघू शकता की गुळाला पण आपली चांगली उकळी आलेली आहे. आता परत एकदा आपण त्याला चेक करून बघूयात. तर गॅस पूर्ण कमीच आहे बरं का, तुम्ही बघू शकताय. त्याच पाण्यामध्ये मी चेक करते. तर हे बघा, अगदी त्याच्यानं आता व्यवस्थित अशी गोळी तयार होते. हे बघा अजिबात हाताला चिकटत नाहीये आणि गोळी चांगली त्याची तयार होत आलेली. आता ह्याला ना जास्त वेळ आपल्याला नाही ठेवायचं बरं का. याची गोळी तयार झाली ना की लगेच आपण ना ह्याला आता बनवायला घेणार आहोत. हे बघू शकताय अगदी व्यवस्थित गोळी तयार होते त्याची. ठीक आहे, तर आता ह्याला साईडला ठेवून देऊयात. आणि आता याच कढईमध्ये ना आपल्याला तीळ घालायचे. गॅस लगेच बंद करू नका बरं का. गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची, सोबतच शेंगदाणे पण घालायचे आणि वेलची पूड पण घालायची. आता ह्याला ना परत एकदा व्यवस्थित असं ना मिक्स करायचं. इथून पुढे ना वेळ अजिबात नाही घालवायचा, जेवढं होईना तेवढं पटापट सगळं करत जायचंय. तर हे बघा परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स केलं की आता ह्या स्टेजला ना तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकताय. व्यवस्थित एकदम मिक्स झालं ना की पटापट अगदी त्याचे लाडू वळायला घ्यायचे, अजिबात वेळ घालवायचा नाही. तर आता हे बघा सुरुवातीला जोपर्यंत तुमचं हे मिश्रण गरम आहे ना तोपर्यंत लाडू वळायला तुम्हाला अजिबात अवघड पडणार नाही आहे. तुम्ही जर एकटे बनवत असाल, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, तुम्ही जर एकटे बनवत असाल तर लाडू जास्त प्रमाणात बनवू नका, अगदी थोड्या प्रमाणात बनवा. मी गेले 5 वर्ष मी लाडू बनवते, त्यामुळे मला हे प्रमाण अगदी परफेक्ट माहिती आहे आणि मी अचूक प्रमाणात हे लाडू तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही लाडू जर हे बनवायला जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर ना कोणाची तरी मदत घ्या आणि मगच हे लाडू बनवा. एकटे असताना अजिबात जास्त प्रमाणात लाडू बनवू नका, नाहीतर ना मिश्रण हे जेव्हा थंड होत येईल ना, थंड होताना मात्र तुम्हाला लाडू बनवायला ना खूप अवघड पडेल. त्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितले. लाडू बनवताना ना एक लाडू बनवला की परत हाताला पाणी लावायचं. हाताला जास्त पाणी ठेवू नका अजिबात. म्हणजे पाणी घ्यायचं आणि त्याला ना असं पुसत जायचं, म्हणजे थोडं असं पुसत गेला की मग त्याचे लाडू परत एकदा वळायला घ्यायचे. तर हे बघा अगदी थोडे लाडू वळत आले ना की मग होऊन जातं. जोपर्यंत मिश्रण गरम आहे ना तोपर्यंत तुम्हाला अजिबात त्रास नाही पडणार. आणि आता हे बघा मिश्रण थंड झाल्यानंतर असा त्रास होतो, त्याच्यासाठी ना मी पलीकडे टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला ना जी कढई होती ना ती कढई आपण ह्याच्यावरती ठेवून द्यायची. गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवा बरं का. गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका, पूर्ण कमी याच्यावरतीच करा. खाली टोपातलं पाणी उकळत राहील, त्याच्यामुळे ना हे मिश्रण बघू शकताय की मिश्रण परत तुमचं ना असं गूळ असतो ना तो आपला पागळायला लागतो आणि परत तुम्ही हे मिश्रणाचे लाडू अगदी फटाफट असे वळून घेऊ शकताय. तर अशाच पद्धतीने ना मी हे सगळे लाडू ना अगदी व्यवस्थित रीतसर असे वळून घेतलेले आणि अगदी मऊ होतं बरं का. आणि काय करायचं तुम्हाला ते पण सांगते. जेव्हा मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं ना की मधून परत त्याला मिक्स करत जायचं आणि मग पटपट असे त्याचे सगळे लाडू वळून घ्यायचे. तर हे बघा अगदी व्यवस्थित असे सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर असे लाडू सगळे तयार झालेले आहेत. आणि अजिबात खरंच सांगते अजिबात लाडू कडक होत नाहीत, फक्त थोडीशी मेहनत जास्त लागते. काही गोष्टी व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचे लाडू अगदी व्यवस्थित तयार होतील. कमी प्रमाणात बनवा. जर तुम्ही नवशिके असाल तर जास्त प्रमाणात लाडू बनवायला घेऊ नका. आणि लाडू बनवल्यानंतर एक लाडू मात्र नक्कीच खाऊन बघा कसा झालाय लाडू. आवडला असला व्हिडिओ तुम्हाला तर एक लाईक नक्कीच करा. आणि हो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.